राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज सकाळी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मी मतदान केलं. आता तुम्ही विचाराल कोणाला केलं? जो हिंदुत्वाचा पुरस्कार करतो त्या पक्षाला मी मतदान केलं, याचा मला अभिमान आहे. माणूस कधी कधी कितीही विज्ञानवादी असला, कितीही नास्तिक असला, कितीही गंगेच्या पाण्याची टर उडवणारा असला, देवाचं अस्तित्व आहे का, खरंच देव आहे का, असे भाबडे प्रश्न विचारणारे लबाडसुद्धा देवाच्या दरबारी शरण जाऊ लागलेले आहेत. ठाकरे बंधूचे एक छायाचित्र आणि मिळून मुंबादेवीचं दर्शन घेतलं. मला थोडा जुना काळ आठवला. ग्रामीण भागात नवीन लग्न झालं की देवदर्शनाचा एक कार्यक्रम असायचा आणि मग त्यात भाऊ बिऊ सगळे असायचे. यांचं तर काही नवीन लग्न वगैरे हा प्रकार नव्हता. पण मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिकेत आपले जे हाल होणार आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रत्यक्ष परमात्माच वाचू शकतो, ही प्रगाढ भावना या दोन बंधूंच्या मनात आली. कधी देव पाहिला नाही, कधी देवदेव केला नाही, पण ज्यावेळेस जीवावर बेतू लागलं, दोन्हीही भाऊ रोज बैठका घेऊ लागले, पत्रकार परिषद घेऊ लागले, देवाला मिळून जाऊ लागले, अर्थात सोबत त्यांच्या अर्धांगिनी होत्या. हा बदल खूप मोठा आहे. कुंभमेळ्याची ती टिंगल किंवा हिंदू धर्मातील अनेक गोष्टीशी केलेली टिंगल, एका भावाच्या काळात ठेचून ठेचून मारलेले साधू, या सगळ्याचा परिणाम असा झाला की यांचा देवावर विश्वास वाढू लागला. आता तुम्ही म्हणाल इतर पक्षाचे नेते यांनी त्यांच्या कार्यकर्त्यात, त्यांच्या मतदारामध्येच देव शोधला. त्याच्यामुळे त्यांना असं वेगळं देवाच्या घरी जाण्याची गरज नाही भासली. ते 24 तास जनतेलाच आपला देव मानतात, आपले मायबाप मानतात. ते त्यांच्यात असल्यामुळे त्यांच्यापैकी कुणी देवदर्शनाला गेलं आहे असं अद्याप तरी काही प्रसारमाध्यमात आलेलं नाही. पण तशी एक म्हण आहे, जब रात लगी घटने खैरात लगी बटणे. यश मिळेल का नाही मिळेल या दोलायमान स्थितीमध्ये फक्त भगवंताचाच आधार आहे. आणि तो आधार या दोन भावांनी घ्यायचं ठरवलं. आता काही 24 तासानंतर निकालाचे कल हाती येतील, त्यावेळेस तर अजून देवभक्ती वाढेल. मला असं वाटतं की उद्या सकाळी सकाळी हे दोन्ही भाऊ सोवळं नेसून उघड्या अंगाने गणपतीचं दर्शन घ्यायला सिद्धिविनायकला निश्चित जातील. कारण आजपर्यंत लोकांना शिव्या देणे, कार्यकर्त्याला तुच्छपणे वागवणे, या गोष्टी त्यांच्याकडून नेहमीच होत आल्या. पण आता त्यांना कुठंतरी वाटू लागलं की या गोष्टीचा परिणाम आपल्या कार्यकर्त्यावर होतो का काय, म्हणून ते देवाच्या दरबारी गेले. जाता जाता एक गोष्ट मला आवश्यक सांगावी वाटते. ज्या अविनाश जाधववर मी मुलासारखं प्रेम करतो, तोही मला बाबा म्हणतो, मला वडीलधाऱ्यासारखा मान देतो. अविनाश, तुझ्या निष्ठेविषयी माझ्या मनात शंका नाही. तू खूप राज ठाकरेशी निष्ठावान आहे. पण काही निष्ठावानांचे काय हाल झाले ते तू पाहिले असशील तरी सध्या गप्प आहे. अरे, ज्यांनी हा पक्ष उभा केला त्या राजन शिरोडकरच्या शेवटच्या काळात कोण कसं वागलं हे तुलाही माहिती आहे. पण बेटा, तू एक वक्तव्य परवा केलंस, आम्ही पोरं जन्माला घालायची आणि कोणतरी दुसरा घेऊन ती पळून जाणार. त्यावेळेला जर असं कुठलीही गोष्ट करताना दिसली तर त्या पोराला पुढचं आयुष्य बघता येणार नाही, एवढं नक्की. निवडून आल्यावर आमच्याशी जो गद्दारी करेल, म्हणजे तुमच्या पक्षातला, त्याचं या जगात अस्तित्व राहणार नाही.
अशा आशयाचं तुझं ते वक्तव्य होतं. बेटा, मला खूप काळजी वाटते. लोकांनी तुझा शस्त्र म्हणून वापर करू नये. तुझा शस्त्र म्हणून वापर झाला तर तो वापर संपल्यावर तुला कुठं फेकून देतील हे लक्षात येणारसुद्धा नाही. असे कित्येक उदाहरणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत की ज्यांना वापरलं, फेकून दिलं. राज ठाकरेंचा स्वभाव असा आहे की एखादं खेळणं त्याला आवडलं तर ते 2 दिवस खेळतात, लगेच त्यांचं मन भरून येतं आणि मग नवीन खेळण्याला ते शोधतात. तसे अनेक कार्यकर्ते त्यांच्या जवळही होते आणि त्यांच्यापासून दूरही गेले होते. तुझ्या ह्या वक्तव्यामुळे कदाचित तुझ्या तरुण कार्यकर्त्याला हुरूप आला असेल आणि तुझं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुझे नेते राज ठाकरे यांना भरभरून आला असेल की माझ्यासाठी कार्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण बेटा, त्या असीम सरोदेच्या नादाला तू का लागलास? तुझी किती नाचक्की काल हायकोर्टात झाली आहे. तुझा एक पालक म्हणून, तुझा एक हितचिंतक म्हणून मला असं वाटतं की अविनाश, तू स्वतःला आवरायला हवं. तू दुसऱ्या कोणाचं शस्त्र होऊ नकोस, तर तू दुसऱ्यांचा आधार हो. तेच तुझं खरं राजकारण आहे. धन्यवाद.